सह्याद्रीच्या तळी शोभती हिरवे तळ कोकण, राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन. झुळझुळ गाणे मंजुळ वाणे गात वाहती झरे, शिलोच्चयातून झुरझुर येथे गंगाजळ पाझरे. खेळत खिदळत नद्या चालल्या गुणगंभीराकडे, दरीखोऱ्यातून माणिक मोती फुलुनी झाकलेकडे. नील नभी घन नील बघूनी करिसुमनी स्वागत कुडा, गोमेदांच्या नटे फुलांनी बरसातीत तेरणा, बरसातीत तेरणा. कोकण पुत्र कवी माधव त्यांनी त्यांच्या 4 ओळीतनं कोकणाचं सौंदर्य उलगडून दाखवलं. कोकणाबद्दल बोलावं ना तेवढं कमीच आहे, शब्द अपुरे पडतील, पण याचं सौंदर्य कधीही कमी पडणार नाही, ते कायमच राहील. या वातावरणात मला पण काहीतरी सुचतंय बरं का. ऐकू बघा, कोकणाच्या सौंदर्याचा स्वाग आहे मोठा, नाही मोठा नको, कोकणाच्या सौंदर्याचा स्वाग आहे लय भारी, समुद्र कडेकपारी आणि खोलखोल दरी. क्या बात आहे, वा. पण मला काय कवी वगैरे व्हायचं नाही बरं का. नाही माझं छान चाललंय एकदम. काय काय माहितीये का की पावसाळ्यामध्ये असे ढिगभर कवी जन्माला येतात ना, त्यातलाच मी एक आहे. पण माझी भटकंती चांगली चाललेली आहे आणि कवीचं पण चांगलं चाललेलं आहे. मी एक सांगू का तुम्हाला, या कवितेमधनं कवीने जो काही आपल्याला कोकणातला निसर्ग दाखवलेला आहे तो तुम्ही नक्कीच पाहिला असेल. पण कोकण सागरी वाटेने पाहण्यात ना फारच वेगळी मजा आहे. काय चला बघूयात सागरी वाटेने कोकण. उंच आणि 5 टन वजनाचं आहे. हे शिल्प फक्त पादुकांच्या आधारावर उभं आहे, हे याचं वैशिष्ट्य. एक मात्र नक्की, भगवान परशुरामाने या देशाला, महाराष्ट्राला कोकणच्या रूपाने निसर्गाचा अनमोल ठेवा बहाल केला आहे, हे आपल्याला मान्य करावंच लागेल. आता इथून पुढे दापोली दाभोळ रस्त्यावरती चंडिका देवीचं एक स्वयंभू मंदिर देखील आहे. आज शिरताच खाली गुहेत उतरण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत. आत पूर्ण अंधार असतो आणि 2च माणसे जाऊ शकतील असाच मार्ग आहे. भिंतीचा आधार घेत पुढे गेल्यावर देवी समोरील समईचा प्रकाश दिसतो आणि देवीच्या मंगलमय रूपाचं दर्शन होतं. या मूर्तीची विशेषता म्हणजे ही केवळ कमरेपर्यंतच आहे, म्हणजे देवीचं अर्ध शरीर जमिनीखाली आहे. आश्चर्य वाटलं ना. कोकण अशाच वेगवेगळ्या मंदिरांनी समृद्ध आहे. आता घेऊयात एक विश्रांती. मी चहा घेतो. ताई एक चहा द्या ना. वा, तुम्ही घ्या.
एकदम फक्कड चहा. ताई, चहा छान होता. तर चला निघूया पुढच्या भटकंतीला. चला. नंतर आपण पोहोचतो तर थेट दाभोळ बंदरात. प्राचीन काळी दाल्हभ्य ऋषींच्या नावावरून यास दाभोळ नाव पडले असे मानले जाते. दक्षिण भारतातील बहुसंख्य मुसलमान यात्रेकरू मक्केला जाण्यासाठी दाभोळ बंदरात येत असत. त्यामुळे दाभोळला बाबुल हिंद म्हणजे मक्केचा दरवाजा असेही म्हणतात. तेथून मुख्यतः मच्छीमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. येथे मिळणारे विविध प्रकारचे मासे थेट मुंबई आणि परदेशात जातात. दापोली दाभोळ रस्त्यावर नानटे गावाजवळ पन्हाळकाजी लेण्यांचा अप्रतिम आविष्कार बघायला मिळतो. दापोली तालुक्यात डोंगराळ भागातून 20 किलोमीटर प्रवास केल्यावर दापोली दाभोळ रस्त्यावर नानटे गावाजवळ पन्हाळकाजी या लेण्यांचा अप्रतिम आविष्कार पाहायला मिळतो. कोटजाई आणि धाकटी नद्यांच्या संगमावर दापोलीतील पन्हाळकाजी येथे 29 लेण्यांचा प्राचीन समूह शतकानुशतक आपले गतवैभव सांभाळत उभा आहे. एवढं सगळं पाहून तुम्ही नक्कीच दमला नसाल आणि दमायलाही नाही पाहिजे, कारण आपलं कोकण तेवढं समृद्ध आहे. मग चला तर पुढच्या प्रवासाला. चला. चला नैसर्गिक गरम पाणी पाहूया. नाही कळलं? अप्रतिम निसर्ग सौंदर्य लाभलेल्या उन्हवरे गावात चुकवू नये असं निसर्ग नवल. चला बघूयात. दापोली तालुक्यातील दाभोळ पासून 23 किलोमीटर अंतरावर असलेल्या फडसू गावाजवळील वाकवली जवळ तसेच खेड पासून 15 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. एका पाठोपाठ एक अशा 3 कुंडांमध्ये हे पाणी आणले जाते. जमिनीखालून वाहणाऱ्या गरम पाण्यामुळे जमिनीचा पृष्ठभागही पावलानं गरम लागतो. उष्णतेमुळे झऱ्याजवळ आपण मिनिटाभरापेक्षा जास्त वेळ उभे राहू शकत नाही. या गंधकयुक्त पाण्यात चर्मरोग बरे करण्याचा गुणधर्म असून तेथे भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी स्नानाचीही व्यवस्था आहे. जवळची खाडी, मदरसा आणि हिरवी गच्च झाडी अशा निसर्गरम्य परिसरात वसलेली उन्हेवरेची गरम पाण्याची कुंड नक्कीच बघायला हवीत. व्हेरी इंटरेस्टिंग ना? चला. छडी लागे छम छम, विद्या येई घम घम, छम 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 छम. श्यामच्या सिनेमातलं हे गाणं. आत्ताच्या पिढीला हे गाणं माहिती नसेल, पण साने गुरुजी तुम्हाला नक्कीच माहिती असतील. मी म्हणतो माहिती असायलाच हवी. पांडुरंग सदाशिव साने त्यांचं मूळ गाव दापोली तालुक्यातलं पालगड. पालगडमध्ये साने गुरुजींच्या स्मारकात तुम्हाला त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांची छायाचित्र दिसतील. आईनं मुलावर कसे संस्कार केले पाहिजेत आणि मुलाने ते संस्कार कसे अंगीभूत करून आपल्या पायावर कसं मोठं झालं पाहिजे हे सांगितलं साने गुरुजींच्या श्यामच्या आईनं.
गुरुजींचं प्राथमिक शिक्षण इथल्याच प्राथमिक शाळेतलं. जे दापोलीचे असतील त्यांची मान अभिमानाने उंचावली असेल. खरं तर सगळ्या कोकणवासियांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. शाळेमध्ये आपण साने गुरुजी अभ्यासले असतील, पण जर का ते समजून घ्यायचे असतील तर नक्कीच पालगडला भेट द्या. एवढ्या भटकंतीनंतर थोडं थांबावंच लागेल ना, म्हणजे पुढचा प्रवास उत्साहात करता येईल. थोडीशी विश्रांती घेऊया. दापोलीच्या वडण गावाला स्वतःची अशी एक ओळख आहे, आणि ही ओळख मिळवून दिली याच गावच्या एका कन्येनं. त्या बाबासाहेबांच्या आयुष्यात आले. सगळ्यांच्या माता झाल्या रमाई भीमराव आंबेडकर, म्हणजेच पूर्वाश्रमीच्या वडण गावच्या रमाबाई भिकू धोत्रे. त्यांचं कार्य इतकं थोर होतं की मुलांच्या भुकेपायी त्यांनी आपल्याकडचं सगळं सोनं विकलं आणि मुलांच्या जेवणाची सोय करून दिली. तिथून त्यांचं रमाबाई मधून रमाईत रूपांतर झालं. रमाबाई यांनी 28 वर्ष बाबासाहेबांना साथ दिली. डॉक्टर बाबासाहेब यांच्या आयुष्यात रमाईचे महत्व अनन्यसाधारण होतं. अशा या रमाईंच्या अनेक आठवणी वणन गावाने जपून ठेवल्या आहेत. आता आपण ज्या ठिकाणी आहोत याच ठिकाणी स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांचा कॅम्प लागायचा, मिलिटरी कॅम्प. म्हणूनच याला कॅम्प दापोली असेही म्हणतात. आणि आता हे जे ठिकाण आहे हाच तो ब्रिटिश पॉइंट. या निसर्गरम्य आणि थंड ठिकाणी तेव्हाचे ब्रिटिश अधिकारी उन्हाळ्याची सुट्टी घालवण्यासाठी येत असत. कारण हे ठिकाण समुद्र सपाटीपासून 700 ते 800 फूट उंचावर आहे. आपण सहज नजर फिरवली तर आपल्याला चहूबाजूचा परिसर दिसतो. नक्कीच ब्रिटिशांना सुद्धा त्या काळी सर्वांवरती इथून नजर ठेवता येत असे. दापोलीपासून 12 किलोमीटर अंतरावरती कर्दे बीच आहे आणि याचा समुद्र किनारा 12 किलोमीटर अंतरावर पसरलेला आहे. अतिशय सुरक्षित बीच आहे. स्थलांतरित पक्षी आपल्याला इथे बघायला मिळतात. प्रदूषणमुक्त आणि नैसर्गिकरित्या परिपूर्ण असा हा बीच आहे कर्दे बीच. कसा वाटला सागरी कोकणचा प्रवास? अर्थात हा प्रवास काही इथं संपलेला नाहीये. आज तुम्ही जो काही प्रवास बघितला तो एकदा अनुभव देखील. फार योजना आखत बसू नका. आता मालवणीमध्ये एक म्हण आहे, योजलेला साधात तर दडदार बाधात. कळला? नाही कळला द्या सोडून. ज्यांना कळला त्याने बॅग भरा आणि निघा. काय आलं मनात निघा सुसाट. हो, पण जरा जपून घ्या. प्रवासात काळजी घ्या, इतरांची काळजी घ्या. घेवा. कोकण आपलाच असा.